दुपारी आज काय करायला नाश्त्याला? आज करते मी बटाटा पोहे. तर खाणार ना? तो तर बघा, त्यासाठी मी पोहे भिजवून घेतले. बघू शकता. तूर पण पिटवून घेतली, कढई तापली. तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊया. पोहे भिजवून घेतलेत. आता त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते पोह्यासाठी. तर एक मोठा कांदा चिरून घेतलाय, एक बटाटा चिरून घेतलाय बारीक बारीक असं साल काढून, एक टोमॅटो घेतलाय, 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात कट करून, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि खोबऱ्याचा किस, शेंगदाणे, जिरी, मोहरी, हळद, मीठ आणि तेल. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. आपली कढई चांगली तापली आहे. बघा, आता कढई चांगली तापली आपली. तेल घालून घेऊयात. यात एक चमचाभर मोहरी टाकून घेतली मी. मोहरी चांगली तडतडली म्हणजे जिरं टाकायचं चमचाभर. जिरे चांगले तडतडले म्हणजे शेंगदाणे टाकून घेऊयात. कढीपत्ता टाकून घेते मी, हिरवी मिरची, शेंगदाण्याच्या तेलात टाकले म्हणजे चांगले कुरकुरीत होतात, म्हणून शेंगदाणे आधी टाकायचे. त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेते. बारीक चिरून घेतलेला बटाटा घालून घेऊयात आपण या तेलात, कांद्यात. त्यासाठी आपण आता थोडंसं मीठ घालणार आहोत. बघू शकता, थोडंसं मीठ घालायचं. परत वरण आपल्याला अजून मीठ घालायचं आहे. तर बटाटा वापरायसाठी थोडंसं मीठ टाकलं. आता आपण हे 2 मिनटं झाकून ठेवायचं. बघू शकता, 2 मिनटानंतर बटाटा चांगला जरा शिजला की बाकीची प्रोसेस करूया. इकडं हिरवायचं 2 मिनिटं झाले. बटाट्याला चांगलं पाणी सुटलं. आता बटाटा चांगला शिजलाय आपला. तर आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. आता आपण हळद घालणार आहोत चमचाभर. आता भिजवलेले पोहे
हलवून घेऊया. आता आपण यात मगाशी बटाटा शिजताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता वरून थोडा अंदाजाने मीठ टाकायचं. परत चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, पोहे आपले गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. आता याच्यावरून आपण थोडंसं असं ओलं खोबरं टाकायचं. लिंबू आणि चमचा. तर कसे वाटले पोहे मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी. कसे वाटले पोहे खाऊन सांगा मला नक्की. मस्त जर पोहे, एक नंबर. एक नंबर. थँक्यू.